द्यायची नसती, ती टाकून द्यायची असती, तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपलासा म्हणायचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. असो, ज्यांनी जी काही भूमिका घेतली, भूमिका घेतल्यानंतर सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली. पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की कुठला विकास? म्हणजे सोयाबीनचा भाव 3200 रुपये होतो हा विकास? कांद्याला भाव चढायला लागले की निर्यात बंदी केली जाते हा विकास? कपाशीच्या शेतकऱ्यावर काय वेळ येते हा विकास? महाराष्ट्रातले 8 शेतकरी दररोज आत्महत्या करतात. 200 शेतकऱ्यांच्या दारात रोज तिरडी ठेवावी लागते. 200 शेतकऱ्यांची लेकरं दर महिन्याला अनाथ होतात. याला विकास म्हणायचं का? वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बस ड्रग पार्क गेला, मराठी तरुणांच्या भाग्यातला रोजगार गेला. हातातोंडचा रोजगार गेल्यानंतर त्या उदास झालेल्या तरुणाईच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही विकास समजायचं का? 2 महिन्यामध्ये 2000 माता भगिनी बेपत्ता होतात. जर महिन्याला 1000 माता भगिनी बेपत्ता होतात तर दादा याला विकास समजायचं का? की फक्त मलिदा गँगचं भलं करण्याला विकास मानायचं? हा महत्वाचा प्रश्न. अजून फार का खर तर आणि अजून जुन्नरची सभा लय बोलायला बाकी आहे. तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलंय. जिथं भल्या भल्यांची मती थांबती तिथून बारामती सुरू होती. म्हणजे परवा माननीय पंतप्रधान बोलून गेले. माननीय पंतप्रधान काय म्हणाले? मित्रों, महाराष्ट्र में हरियाणा होने वाला है. हरियाणात काय झालं माहिती का? तिथले उपमुख्यमंत्री होते दुष्यंत चौताला, ते पडले. आता पंतप्रधान जर हे सांगत असतील तर काय लक्षात घ्यायचं आणि काय बोल घ्यायचा तो घ्या. पण महाराष्ट्रात फिरल्यानंतर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं ठरलंय, महाविकास आघाडीचं सरकार येतंय. आणि म्हणूनच माननीय दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं, मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. अरे बाबा, सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये तुम्ही असाल कसे? आणि भारताचे माननीय पंतप्रधान आणि आदरणीय केंद्रीय गृहमंत्री लय हुशार का नाही? म्हणजे 6 दिवस आधीच पंतप्रधान महाराष्ट्राच्या प्रचारातून निघून गेले. गृहमंत्री काल नागपुरातून डायरेक्ट दिल्लीला गेले. का तर आता हे कळून चुकलंय, महायुतीचं सरकार काही येणार नाही. पण भावांनो, एवढंच सांगतो, लोकसभेला तुम्ही लय मोठा चमत्कार घडवलात. लोकसभेला हा एवढा मोठा चमत्कार तुम्ही घडवत असताना आता विधानसभेला आणखी 2 दिवस बाकी आहेत. आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं नव्हतं ते चित्र तुम्ही पाहिलंय. म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीला होऊन गेलंय. आता मलिदा गँगच्या भल्यासाठी मलिदा गँगला बी जीवाचं रान करावं लागेल. पण हे होत असताना लक्षात ठेवा, 20 तारखेला मतदानाला जेव्हा बाहेर पडाल, 20 तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा, त्या बापाला आठवा. 20 तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवा, ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेलं असतं, आधारासाठी भिंती केलेल्या असतात, हाडाची काढ केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं. आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घरच जर कुणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत असेल याचा एकदा विचार करा. आणि ज्या बापानं या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या तरुणासाठी, इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची 55-60 वर्ष दिली, त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला. पक्ष काढला, चिन्ह काढलं, नेते गेले, मंत्री गेले. सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता, आतून तुटला असता. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला. तो म्हटला, मी झुकणार नाही.
तो योद्धा म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. भावांनो, त्या बापाची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. त्या बापासाठी लढायचंय, कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं. त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधी बापाला हरू द्यायचं नसतं. एवढीच तुम्हाला प्रत्येकाला आण आहे. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात नेली. आज जर त्या पवार साहेबांना आव्हान दिलं असेल तर त्याला उत्तर तुम्हाला सगळ्यांना मतदानातून द्यायचंय, 20 तारखेला द्यायचंय. जर कोणी दादागिरी अरेरावी करत असेल तर बारामतीची जनता भोळी, तसा शिवशंकर सुद्धा भोळा. पण जर दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय तिसरा डोळा. आणि हा संकेत नियतीचा 3 नंबरचं युगेंद्र दादाच्या नावापुढचं बटन दाबून, तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून युगेंद्र दादांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा. इतिहास घडवण्याची संधी आहे आणि हा इतिहास या मातीत तुम्ही घडवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर सक्षना सल्लागार आपलं मनोगत व्यक्त करतात. नमस्कार. आज बारामतीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सह्याद्रीला आणि दिल्लीच्या तख्ताला हलवण्यासाठी, पवार साहेबांना साथ देण्यासाठी हा जो बारामतीच्या परिसरामध्ये समुद्र उमडलाय, आपल्या सगळ्यांना मी सलाम करते. मगाशी मी काल नागपूरला होते, वर्धा हिंगणघाटची सभा केली आणि एका टोल नाक्यावरती एक मला गृहस्थ भेटले. 72 वर्षाचे काका होते ते, आणि मला ते म्हटले की तुम्ही पवार साहेबांसाठी काम करता, सुप्रियाताईंसाठी काम करता पक्षाचं, तिकडे सांगा म्हणे आमच्याकडे सुद्धा लोक बोलायला लागलेत, जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं वातावरण फिरतंय. आदरणीय पवार साहेब हा महाराष्ट्राचा प्राण नाहीये, देशाचा प्राण आहेत. आदरणीय सुप्रियाताई माझ्या नेते आहेत, या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, परंतु वेळ कमी आहे त्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही. मला सांगायचंय महाराष्ट्राला, संत साहित्यामध्ये सुद्धा संत पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी आहेत. सुप्रियाताई, एक ओवीचा मी दाखला देऊ इच्छिते. राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा. प्रतिभा काकी संत साहित्यात म्हणलेलं आहे, जेव्हा रामाला तुम्ही युगपुरुष म्हणता तेव्हा सीतेला काहीच किंमत देत नाही, म्हणजे स्त्रिया कमी लेखल्या जातात. तेव्हा संत साहित्यात सांगतात राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा. सीता माझी हिरकणी, राम हलक्या दिलाचा. पुरुष वर्ग जेव्हा जेव्हा ताईला हिनवलं गेलं, पुरस्कार मिळतात, काय करतात? अरे काय करत नाही, दिल्ली हलवते सुप्रियाताई सुळे. आणि लक्षात घ्या, हे एड्या गबाळ्याचं काम नाहीये. 545 भरणं आहे तिथे, पण एकट्या पठ्ठ्या सुप्रियाताई सुळे दिल्ली हलवतात. हेच ते अमित शहा आणि मोदींना नकोय का? पवार साहेबांवरतीच बोलतात. लक्षात घ्या, बारामतीचाच नाही, महाराष्ट्राचा आत्मा आणि प्राण आदरणीय पवार साहेब आहेत. मला लोक म्हणले कस काय तुम्ही त्यांच्या पक्षात एवढं जीवाच्या अंतकरणातून ओरडता. मला एक ओळ आठवली, पवार साहेबांना बघितलं की आठवते. राहुरीमध्ये थकले होते, 4थी सभा होती त्यांची, आणि एकदम थकले होते, तोंडातून असं गरम थोडंसं येत होतं. तरी सुद्धा मला आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे त्यांचे वडील बसले होते, मला त्या सभेला आवर्जून बोलवलं होतं तनपुरे कुटुंबीय आणि राहुरीच्या लोकांनी. तेव्हा पवार साहेब उठलेले, थांबले, मागे वळले आणि म्हणले अरे ही सक्षना आलेली आहे, हिला बोलू द्या. तेव्हा त्या नेत्यासाठी मला असं वाटतं, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, असे आदरणीय पवार साहेब आहेत. आणि बारामतीकरांनो, तुमचं नशीब आहे की पवार साहेब या मातीत जन्माला आलेले आहेत. कुठला वारसा नाहीये. काटेवाडीच्या एका बाजारात एक काम करणारा तरुण, त्या दिल्लीचा तख्त हलवणारे पवार साहेब, हा वारसा तुम्हाला दिल्लीला आणि अमित शहाला हीच ती
आमचीच आहे आणि राहणार. यांना कुणी हरू शकत नाही. आमदार कमी जास्त येतील, सत्ता तर येणारच आहे. कारण कोल्हापूरचं बॅनर आमच्या मराठवाड्यात फिरतंय. सुजल्यावर कळतं पवार साहेबांनी मारलं कुठं. जिब्बर हबाडा महाराष्ट्रात या तिघाडी सरकारला आणि 50 खोकेला दिल्याशिवाय